योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा योजना दरबारमध्ये. चला तर मित्रांनो, आता उद्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची म्हणजेच उद्याच्या 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान अर्थातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि हा हप्ता वितरित केला जात असताना शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी आणि खुशखबर समोर येत आहे. ती म्हणजेच या योजनेअंतर्गत 32 लाख शेतकरी जे लाभार्थी आहेत, 22व्या हप्त्यासाठी नव्याने पात्र झालेले आहेत. आणि मित्रांनो, आपण जर पाहिलं तर लाभार्थ्यांची वारसा हक्काने जमिनीची नोंद झालेली होती, ज्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं, ई केवायसी किंवा इतर काही कारणास्तव हप्ता हा थांबलेला होता. तसंच आता ज्यांचं आधार सीडिंग आणि त्याचबरोबर दुसरे जर काय असेल तर लँड सीडिंग किंवा नावावर जमिनीचा अडचण, प्रलंबित अशा सर्व त्रुटी आता दूर झालेल्या आहेत. त्यामुळे 32 लाख लाभार्थी आता 22व्या हप्त्यासाठी नव्याने पात्र करण्यात आलेले आहेत. तर उद्याच्याला आता हप्ता हा जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये. मागील 21वा हप्ता वितरित केला जात असताना सुमारे 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी हा वितरित करण्यात देखील आला होता. आता हा 22वा हप्ता वितरित करत असताना देशातील जवळजवळ म्हणजेच 9 कोटी 32 लाख लाभार्थ्यांना 18,640 कोटी रुपयांचा निधी हा थेट वितरित केला जाणार आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात 21वा हप्ता येत असताना 9,04,241 लाभार्थी हे पात्र होते. आता साहजिकच 22व्या हप्त्यासाठी 93 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी जे आहेत ते आता पात्र होण्याची शक्यता आहे. राज्याच्या कृषी विभागाकडून अंतिम आकडेवारी दिली जाईल, परंतु आता हाती आलेल्या अपडेटनुसार राज्यात 93,66,000पेक्षा जास्त लाभार्थी हे पात्र लाभार्थी ठरू शकतात. 30 ते 32 लाख शेतकरी यामध्ये अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता हे नव्याने यादीत समाविष्ट झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आहे. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या संदर्भातील एक अत्यंत असं महत्त्वाचं हे आजचं अपडेट होतं. आणि याचबरोबर नवशेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील देखील एक शासना स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून याविषयी देखील एक महत्त्वाचा अपडेट किंवा GR निर्गमित केला जाईल. तसेच त्याचे नवीन अपडेट येतील ते सुद्धा आपण नक्कीच जाणून घेण्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. चला तर मग भेटूयात अशाच नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.